निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे तो जो योग्य वाट दाखवतो। आपणच माझे गुरु का होत नाहीत? तुला मी एकच सांगेन, तुझा प्रवास तू हिमालयाच्या दिशेने सुरू कर आणि गुरुचा शोध घे आणि गुरुचा शोध घे आणि गुरुचा शोध घे आणि गुरुचा शोध घे। ही वस्त्र अजून इथेच का ठेवली आहेत? उतरवून ठेवली आहेत। त्याचा अर्थ असा नाही की मी त्यांचा त्याग केला आहे। तुम्हाला अजूनही सगळ्या आठवणी येतात का? आठवणी असं नाही, परंतु हो, मला सगळ्या गोष्टींचे स्मरण मात्र नक्कीच आहे। याचा अर्थ मी कुठेतरी कमी पडते आहे। मी असं म्हणालो आहे का? तू जिथे आहेस तिथे अगदी योग्य आहेस। आणि तुम्ही शरीराने इथे आहात, मात्र मनाने दुसरीकडेच कुठेतरी। अर्थात तुमचे प्रिय शिष्य गोरक्ष आणि गहिणी यांच्या सोबत, हो ना? मैनावती, आज तुला अचानक माझ्या शिष्यांची आठवण कशी आली? तुमच्या हातात ही भगवी वस्त्र पाहिली म्हणून विषय निघाला। नाही, अजून काहीतरी निश्चितच कारण असणार। हेच दोघे नाथ आहेत की आणखी कुणी आहे ज्यांच्याबद्दल तुम्ही मला अजून सांगितलेलं नाही? ह्याचा अर्थ तुला माझ्याकडून माहिती हवी आहे तर? तुम्हाला मला काही सांगावयाचे वाटत नाही का? मैनावती, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी तुला सांगितलेल्या नाहीत आणि त्या सांगण्याची मला आवश्यकताही भासत नाही। का? गोरक्ष आणि गहिनी यांच्याबद्दल मला समजले म्हणून का? मैनावती, तुला त्यांच्याबद्दल समजले आहे, परंतु ते समजले नाहीत, कारण त्यांना समजणे इतके सोपे नाही। याचा अर्थ तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात। लपवणार नाही, मुळात मी सांगणारच नाही। असे का? मैनावती, प्रत्येक गोष्टीचे एक मूल्य आहे, महत्व आहे, आणि नाथ परंपरेत ज्यांची निष्ठा आहे, भक्ती आहे, त्यांनाच गुप्त रहस्य सांगण्याची आवश्यकता आहे। गहिनी, आजपर्यंत तुम्ही माझ्यापासून सगळे लपवून ठेवले, पण आता मला सगळे समजले आहे। पण गहिनी, काहीही झालं तरी मी तुझ्यावर आई म्हणूनच प्रेम केलं आहे। ते मला मान्य आहे, परंतु आता मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत। तू काय ठरवलं आहेस गहिणी?
मला माझी साधना सुरू करायची आहे. म्हणजे तू निघून जाणार आहेस? इथे राहून ते शक्य नाही, म्हणून मी आजच जायचे ठरवले आहे. पण जाणार कुठे? काही नाही, तुला जे काही करायचंय ते इथे राहूनच कर. संसारात राहून ते शक्य नाही. त्यासाठी मला एकांत हवा आहे. अगं जीजे, ज्या गोष्टी मला ठाव आहे त्या का बरं सांगते आहे? म्हणजे तुला हे माहित आहे होय? माझ्या बायका समधीकडं आहेत. राजवाड्यात टाकली जरी पडली तरी समजतं मला. मला वाटलं तुला हे माहित नाही म्हणून मी सांगायला आले. मी तुला जे काम सांगितलं होतं त्याचं काय झालं? तुला काय वाटतं मी प्रयत्न केला नाही? अगं कनमवा, पण भानामतीनं सांगितलेलं काम नाही झालं ना व. आता काय करू? त्या मैनावती देवीच्या बायका काही कमी नाही आहेत. मी जेव्हा जेव्हा काही करायला गेले की त्यामध्ये आल्याच. हे विचारू का? अगं तू काही परकी आहेस का? विचार की. तू मैनावतीच्या बाजूला आहेस का? अगं हे काय विचारतेस तू? बघ, जी असेल ती आत्ताच सांग. आता कुणाची शपथ घेऊन सांगू? माझी तर अजिबात घेऊ नकोस बघ. तू खोटी शपथ घ्यायची आणि मॅच मारायची. अगं कनमवा, भानामतीला भरवसा वाटल असं काहीतरी बोल की. आता तुम्हीच सांगा मी काय करू? असं औषध दे देवीला की समधी चक्रच फिरली पाहिजेत बघ. आज देवींचं डोहाळ जेवण आहे. काही उणीव नको राहिला. माई, तू काय काय करायचं तेवढं सांग. देवींना जे जे पदार्थ आवडतात ते ते करायचे आणि जी जी फळं आवडतात ती ती ठेवायची. माई, एवढंच नाही तर नाथांना जे जे आवडतं ते सगळं करायचं. अजून काय काय करायचं असतं? देवींची ओटी भरायची, देवींची पूजा करायची, त्यांना ओवाळायचं. दुर्गा, एक दिवस तुला सगळं कळेल काय काय करायचं असतं ते. यानंतर श्रीराज्यात जो कोणी पुरुष येईल ना त्याच्याशी मीच विवाह करणार आहे. ए, तू सर्वात शेवटी. तुझ्या आधी आम्ही थांबलो इथे. या देवी आल्यात. काय सुरू आहे? डोहाळ जेवणाची पूर्वतयारी सुरू आहे. देवी, तुम्हाला काय काय खावंसं वाटतंय? मला ना वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात. मग तुम्ही सांगा ना. असं नको व्हायला की एखादा पदार्थ करायचाच राहून गेला. मला बेसनाचे लाडू खावेसे वाटतात. देवी, ते तर आम्ही करायला घेत आहोत.
अजून काही देवी? भाजणीचे वडे खावेसे वाटतायत. देवी, हे तुम्ही कधी खाल्ले नाहीयेत. हो ना ग, माहित नाही का, तरी सुद्धा खावेसे वाटतायत. देवी, तुम्हाला जे हवं ते खा. या दिवसात काही खाल्लेलं चालतं. ठीक आहे, तुम्ही तयारी सुरू ठेवा, मी येते. उभं राहून थोडा थकवा येतो. चला, मी येते तुम्हाला सोडायला. देवी, सावकाश जा. होय. चला. माझ्या अंगाची नुसती लाई लाई होतीये बघ. मी सांगितलेलं ऐकशील तर काय होईल? मग कशाची वाट बघतीये? सांग की लवकर. अगं, आज त्या मैनावती देवींचं डोहाळे जेवण हाय. म्हणजे आपले समदे डाव उलटे पडतायत म्हणजे. अगं, आता देवच त्यांच्या संगतीला हाय म्हणल्यावर आपण तरी काय करणार आहेत? राजवाड्यात आपल्या बायका आहेत ना? आहेत की. तू नुसतं सांग काय करायचं आहे ते. डोहाळे जेवणात आपल्याकडनं एक लाडू खायला द्या म्हणू देवीसी. आई, बाबा, आता मला थांबवू नका. तुमचे ऋण मी कधीच विसरणार नाही. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. गहिनी, अहो अहो थांबवा ना त्याला. कुणीतरी सांगा गे, कृष्ण देखिला मी तुझ्याकडेच येत होतो. कुठे हिंडते आहेस? मी पाकगृहात गेले होते. दुर्गा आली मला सोडायला. दुर्गा, मी हिला घेऊन जातो. येतो. आज डोहाळ जेवण आहे. काय इच्छा आहे? मला तुमच्या सोबत नौका विहार करायचा आहे. ठीक आहे. तुमचा कार्यक्रम संपला की मला कळवा. मी घेऊन जाईन. तुम्हाला एक सांगू? तुम्ही इथे आल्यापासूनच मला सगळं आठवतंय. आदेश! अलग निरंजन!
गहिनी, मी तुला सांगितलं होतं की मी तुला साधना देईन. तू घर दार माणसं सोडून वनात पोचला आहेस आणि माझे वचन होते की मी कुठेही असलो तरीही तुला मार्ग दाखवत राहीन, कारण गुरु म्हणून ते माझे कर्तव्य आहे. गुरुवर आपण शुभम भवतु. घर सोडलंस? होय गुरुवर. माता पित्यांना सवंगड्यांना दुःख होईल, परंतु तुझे उदात्त कार्य करणार आहेस त्याच्या समोर या दुःखाचं काहीच मोल नाही. मला मान्य आहे. गहिनी, मी तुला शिवोहमची साधना द्यायला आलो आहे. मी त्यासाठी तत्पर आहे. गहिनी, आसन ग्रहण कर. आता डोळे मीट. गहिनी, शरीर सहज कर. आतल्या आत श्वास घेताना शिवो असे म्हण. श्वासावर लक्ष दे. आणि श्वास सोडताना हम असे म्हण. शिवोहम शिवोहम शिवोहम. तू शिवोमय झाला पाहिजेस गहिनी. तोपर्यंत ही अखंड साधना सुरू ठेव. योग्य वेळी मी पुन्हा येईन. शुभम भवतु. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश. अलख निरंजन अलख निरंजन